वाजता भूकंप जाणवलेला आहे। आज शनिवार होता आणि गावाच्या बाहेर मारुतीचं मंदिर आहे, त्या दर्शनाला आज रांग लागते। तर 20-25 जण मारुतीच्या दर्शनाला आले होते। तर भयानक असं मोठ्यानं घडबड आवाज आला आणि गेला होता आज। आणि शेतातले सुद्धा घरांना तडे गेले, काहीचे आदिवासी शेतात राहते त्याचे पत्र वगैरे जाळे पडले, असे बरेच काही आज घडलेलं आहे। आणि वारंवार शासनाला पण आम्ही कळवलेलं आहे। 2017 पासून 20-25 वेळेस आम्ही निवेदनं दिले आणि त्यांनी सुद्धा एनडीआरएफची 2 वर्षाखाली टीम पाठवली होती। 2017 पासून वारंवार धक्के जाणवत आहेत। आज जरा जास्त सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। लोक भयभीत झालेले आहेत, घराच्या बाहेर पळाले आणि आज शनिवार असल्यामुळे गावाच्या बाहेर मारुती मंदिर आहे, आज दर्शनाला रांग लागत आहे तिथं। तर 20-25 जण मंदिराच्या बाहेर पळत आले। इतका मोठा आवाज झाला की खूपच गडबड 4-5 सेकंद राहिलेला आहे। आत्तापर्यंत तरी आज सकाळी 8:45 वाजता भूकंपाचा धक्का बसलेला आहे। आत्तापर्यंत 11 वाजलेत, आत्तापर्यंत प्रशासनाचा अजून एकही कर्मचारी कोणी आलेलं नाही। वारंवार कळून त्यांना निवेदनं देऊन 20-25 निवेदनं झाली आत्तापर्यंत, तरी त्यांनी कायमस्वरूपी असा बंदोबस्त कोणताच केलेला नाही। खूप म्हणजे केंद्रबिंदू सांगितल्यामुळे आज तर इतका भयानक भूकंप झाला की लोकांच्या अंगावर चोरकाटा आलेला आहे, डोळ्यात लोकांच्या पाणी आलेले, अक्षरशः इतकं भयभीत वातावरण झालेलं होतं आज। हे माझं घर आहे, चप्पल दिलं आहे। मी शेतामध्ये असताना शेजाऱ्याने फोन केला मारुती शिंदे यांनी, भैया घर पडलं, पाहिलं तर हे झालं, पत्र मित्र वेगळे झाले। किती नुकसान झालं तुमचं? आता तुमची नुकसान मागणी म्हणजे काय? पुरंच किती पडलं, होतं? काहीच राहिलं नाही। सगळं टोटल पडलेलं आहे। सरकारनं दखल द्यावं, कोणता कर्मचारी आला नाही, काही नाही अजून पाहायला। किती वाजता साधारण झाले? 8:45ला सारखे चालूच आहेत पुन्हा। हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे 4.7 रिक्टर स्केलवर आपल्याकडे भूकंप आलेला आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये ह्याचे जे इफेक्ट आहे तो जाणवलेले आहे। आणि मला असं वाटतो आता सकाळीच 8:45 वाजताच आम्ही जेव्हा आता बसलो होतो तेव्हाच ते भूकंपाचे झटके जे आहे ते पूर्ण हिंगोली शहरामध्ये सर्वांना जाणवलेले आहे। याच्यामध्ये जे आहे नुकसानचं प्रमाण बघितलं की मग काही गावामध्ये जसं पांगरा शिंदे जे गाव आहे वसमतला, त्याच्यामधून जे आहे ते आपल्याला व्हिडिओ झालेली आहे, फोटो झालेली आहे, ज्याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये जे आहे ते दरारे पडलेली आहे। काही ठिकाणी जे आहे आज आम्ही प्रत्येक SDM आणि तहसीलदाराला सांगितलेलं आहे की व्हिजिट करून जे आहे ते नुकसानीच्या आपण तपासणी करावा आणि ती रिपोर्ट जे आहे द्यावा। मी स्वतः पण जे आहे ते प्रत्येक गावाला व्हिजिट करून जे आहे ते आकलन करून घेणार। सर, काही तहसीलदारांना पाठवलेलं आहे का? महसूलचे लोक गेले आज आम्ही जे आहे तहसीलदाराला पाठवलेलं आहे आणि आज ते रिपोर्ट आम्हाला देतील की कुठे कुठे किती नुकसान झालेलं आहे। त्याप्रमाणे जे आहे आज आम्हाला समजेल की किती काय झालेलं आहे।